UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, बैठकीत दादांचा शहांसमोर प्रस्ताव। तर 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे दादांना प्रस्ताव। द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रामधलं हे वृत्त आहे। द हिंदूच्या वृत्तात तथ्य नाही, अजित पवारांकडून अमित शहांना असा कोणताही प्रस्ताव नाही, सुनील तटकरे यांची TV9 मराठीला माहिती। कुणीतरी खोटी बातमी पसरवली असेल, दादा निवडणुकीआधी अशी मागणी करतील वाटत नाही। द हिंदूच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवारांची हजेरी, मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार। मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अमित शहांचा शब्द। विधानसभेआधी बारामतीत युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, युगेंद्र पवारांची आज बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला, विलास लांडे शरद पवार गटात प्रवेश करण्याचा अंदाज। रणजित मोहिते पाटील दुपारी पवारांना भेटण्याची शक्यता। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार। आठवडाभरात 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती, भाजपच्या गोटात भीती, पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवारांचा दावा। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गरजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती, पोलीस चौकशीत जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेकडे विरोधकांचं बोट। FIR-मध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक। आज फडणवीसांच्या हस्ते PDF योजनेचा शुभारंभ, तर अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, कोंढवा हडपसर भागात पाहणी करणार। शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा, रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार। 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मोदी विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधित करणार, तर निवडक लाभार्थ्यांना धनादेश आणि साहित्य देखील वाटप होणार। कोकणातील संगमेश्वरमधील पामर्जी गावात अनवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा, तर सोनपावलांनी लाडक्या गौराईचं आगमन। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पूरस्थिती, 60 ते 70 घरं पाण्याखाली, इंद्रावती आणि पर्लाकोटा नदीला पूर, भामरागड ते छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद। गोंदियात ढगफुटी सदृश्य पाऊस, पूरस्थिती निर्माण, नाल्याजवळील घर कोसळलं, तर एकाचा मृत्यू, तर बेपत्ता एकाचा शोधकार्य सुरू। मुंबईत पुढील 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। भारतात मंकीपॉक्सचा शिरकाव, दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला। आजाराबाबत जनजागृती करा, आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करा, केंद्राच्या सूचना। पश्चिम रेल्वे मार्गावरील 10 लोकल लवकरच 15 डब्यांच्या होणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, तर लोकलच्या 12 फेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।